हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? छानच असाल आणि आनंदी असाल। माझे 2 दिवसाचे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला खूप आवडले। 99.99% लोकांनी खूप छान कमेंट केले। एखादा कमेंट आलाही असेल, मी पाहिला नाही, मी त्याला इग्नोर केलं, पण सगळ्या कमेंट्सला मी उत्तरं देखील दिली। असंच भरभरून प्रेम जर दिलेत तर खूप जास्त मोटिवेशन तुम्हाला माझ्याकडून मिळेल। डेली रुटीन लवकरात लवकर दाखवायचा प्रयत्न करेन। काय झालंय मी तुम्हाला सांगते की ज्या मला गोळ्या चालू आहेत सध्या, मी तुम्हाला सांगितलं की सध्या थोडा त्रास होता आणि त्या गोळ्यांमुळे थोडी झोप जास्त लागत होती आणि त्यामुळे माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवायचं राहून जात होतं। मात्र डेली रुटीन घेऊन आणि पॉझिटिव्ह सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी लवकरच हजर होईल। तोपर्यंत एक 2-3 दिवस अजून मोटिवेशनल व्हिडिओ टाकीन आणि मग मी जरा थोडीशी हे झाले रोजच्या डेली रुटीन मध्ये आले की मी तुम्हाला डेली रुटीन शेअर करेन, कारण तुम्हाला माझे तेही व्हिडिओ बघायला खूप आवडतात, मला माहिती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोक तुम्हाला जर वाईट बोलत असतील तर त्याच्याशी कसं तुम्हाला सामोरं जायचं याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। थोडंसं माझ्याकडून मोटिवेशनल किंवा एक आपण म्हणतो ना की आपण जसं जसं आपलं वय वाढतं तसे तसे अनुभव वाढतात आणि आपल्याला मग सांगावंसं वाटतं की आपण कसं जगलो आणि समोरच्यानी कसं जगावं। एक लक्षात घ्या की आपल्याला लोक बोलणारच आहेत। तुम्ही चांगलं वागा, बोलणार आहेत, अरे हिचं चांगलं कसं झालं। तुम्ही वाईट वागा, लोक बोलणार आहेत ही चांगली नव्हती म्हणून हिच्यासोबत वाईट झालं। तुम्ही गप्प बसलात तर तुम्हाला म्हणणार आहेत ही चुकीची आहे म्हणून गप्प बसली। बोलले तर तुम्हाला म्हणणार आहेत की ती निर्लज्ज आहे म्हणून बोलत आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपल्या आयुष्यात लोकांना किती जागा द्यायची, कुणीही असू देते, तुम्ही सोडून बाकीची म्हणजे लोक। असं नाही म्हणत मी की तुम्ही घरातली सोडून द्या किंवा कुणीही असू दे, तुम्ही सोडून जर तुम्हाला कुणी बोलत असेल आणि आई वडील सोडून जर तुम्हाला कुणी बोलत असेल तर 100% त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। तुमची जर चूक असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये तुमची जर चूक असेल, तुम्ही लहान असाल, आई वडील तुम्हाला बोलत असतील तर अर्थातच तुमच्या ते चांगल्यासाठी बोलत आहेत, कारण लहान मुले सुद्धा माझा व्हिडिओ बघतात। म्हणून त्यांना मी कळकळीची विनंती करेन की आई वडिलांनी बोललेलं कधीही मनावर घेऊ नका, कारण ते तुमचे सगळ्यात मोठे हितचिंतक जर कुणी या जगात असेल तर ते आई वडील असतात। म्हणून मुलांनी नेहमी आई वडिलांचा आदर करावा। मुलांनी रोज, अगदी प्रत्येक मुलांनी रोज आई वडिलांना नमस्कार करावा। हे तुमच्यासाठी संस्कार ठरतील। देवाला आई वडिलांना नमस्कार रोजच्या रोज जे मूल करतं त्याला नेहमी आई वडिलांचा आशीर्वाद राहतो। आता झालं हे लहान मुलांचं। आपल्यासारख्यांनी काय करायचं, जेव्हा जग बोलतं तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा कोणतेही जग हे तुमचे प्रॉब्लेम सोडवायला येत नाहीत। म्हणून स्पष्ट शब्दात सांगते की दुर्लक्ष करा, निर्लज्जम सदा सुखी व्हा, तेव्हाच तुम्हाला या जगामध्ये टिकून देतील। अन्यथा तुम्ही रोज रडत बसाल आणि रोज त्रास करून घेत बसाल की मला ऑफिसमध्ये गेले, कुणी बोललं, मला सासू बोलली, मला सासरे बोलले, मला नणंद बोलली, मला जाऊ बोलली, मला नवरा बोलला। या कुणाकडेही लक्ष देऊ नका, कारण ज्या वेळेस खरी वेळ येते किंवा ज्या वेळेस आपण एकटे पडतो त्यावेळेस यातलं कुणीही तुम्हाला सांभाळायला किंवा तुम्हाला खायला घालायला कोणीही येत नाही। त्यामुळे जेव्हा कोणी आपल्याला विनाकारण आपले मन दुखवते त्यामध्ये तुमचा काहीही दोष नसतो, त्यावेळेस ते शब्द तुम्हालाच परत मनात फक्त म्हणायचं, जे तुम्ही मला बोलताय ते तुम्हालाच परत, आणि विश्वास ठेवायचा फक्त अशा वेळेस देवावर आणि आई वडिलांवर। मन मोकळं करायचं असेल तर या तिघांशिवाय कोणाकडेही कधी करू नका, कारण तुम्ही कुठल्याही मैत्रिणीकडे किंवा कोणाकडेही मन मोकळे केले तर त्यामध्ये प्लस होऊन ते पुढे जातं आणि तुमच्याविषयी माघारी चर्चा होते। माघारी चर्चा करणाऱ्या लोकांना किंवा निंदानालस्ती करणाऱ्या लोकांना पण माझा हाच सल्ला राहील की तुमच्याही मागं बोलणारी लोक आहेत। कोणावरही चुकीचे आरोप करण्याआधी, प्रत्यारोप करण्याआधी तुम्ही कुठं चुकत आहात किंवा समोरच्याने ही चूक का केली हे आधी पडताळून बघा आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवा, कारण आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा 4 बोटे अर्थातच आपल्याकडे असतात। त्यामुळे लोकांचे बोलणे किती मनावर घ्यायचे किंवा लोकांचे टोमणे किती मनावर घ्यायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे।
लोकांकडे लक्ष देत बसाल तर जगणे मुश्किल होऊन जाईल, स्वतःकडे लक्ष द्याल तर तुमची प्रगती होईल। जास्तीत जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करा, कारण जो लवकर उठतो त्याला दिवसातले जास्तीत जास्त तास वापरायला मिळतात, त्याची कामे लवकर होतात आणि तो आनंदी राहतो। आणि जितकं आपण ते काम, कुठलंही काम आपण टाळत राहतो तेवढं ते आपल्या डोक्यावर वाढत जातं। माझ्यावरून मी सांगते, जितकं आपण काम टाळतो तेवढं ते वाढत जातं आणि त्याचा त्रास आपल्याला होतो। तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला सासू, आता मला खूप कमेंट येतात की ताई सासू त्रास देते, लक्षात घ्या आपल्यापेक्षा ते मोठे आहेत म्हणून सोडून द्या। जर तुमचा दोष नसताना ते बोलत असतील तर सरळ या कानाने ऐकून द्या आणि या कानाने सोडून द्या। कारण थोडक्यात सांगते की सासू असू दे, नणंद असू दे किंवा जाऊ असू दे, हे आपल्या सासरकडचे मंडळी आहेत। तुम्ही जीव तोडून जरी प्रयत्न केला तरी कधीही तुम्ही त्यांच्या पूर्ण परीक्षेमध्ये, त्यांच्याच काय आयुष्यातल्या कुणाच्याही जागेवर तुम्ही 100% स्वतःला प्रूफ करू शकत नाही। लोक ही कमतरता काढायलाच बसलेले असतात। तुम्ही नंदांचं कितीही करा, तुम्ही जावांचं कितीही करा, तुम्ही घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं कितीही करा, ती लोक हेच बोलतात की तिनं माझ्यासाठी काय केलं। एक दिवस जर हेच ऐकायचं आहे ना तर आजपासूनच सुधारा, थोडक्यात ठेवा, कोणतंही नातं थोडक्यात ठेवा, इतकंही अंगावर घेऊ नका की उलट लोक तुम्हालाच बोलतील। लग्नामध्ये हा अनुभव येतो, लोक येतात, खातात, पितात आणि नंतर म्हणतात जेवण फारसं काही खास नव्हतं, मात्र त्या बापानी त्या लग्नासाठी लाखो रुपये खर्च केलेला असतो। हे लोक बोलताना विसरतात, हात धुतात आणि म्हणतात की जेवण काही खास नव्हतं। आज ते कर्ज बाप पुढे 10 वर्ष फेडत असतो, हे कुणी लक्षात ठेवत नाही। तुमच्याही घरी तुम्हाला हे अनुभव येत असतील की तुम्ही जीव तोडून स्वयंपाक करता, जीव तोडून आलेल्या गेलेल्यांसाठी करता, त्यांना हव्या त्या वस्तू घेता, कपडे घेता, सगळं घेता, त्यांचा पाहुणचार करता, त्यांच्यासाठी दिवस रात्र वेगवेगळे पदार्थ बनवता। मात्र तुमच्या माघारी जर तुम्हाला ही कुजबूज ऐकू येत असेल की ही काही आलेल्या गेलेल्यांचं करत नाही, तर बाबा तुझ्या जागेवर तू, तुझ्या घरी तू सुखी राहा, माझ्या घरी मी सुखी राहते, हे स्पष्ट बोलायला शिका। त्यामुळेच तुम्हाला नक्कीच चांगलं जीवन जगता येईल। त्याचप्रमाणे रोज मी सांगते, आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःसाठी जगा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वावलंबनाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।